सुपा टोलनाक्यावर पोलिसांशी झटापट प्रकरण. 5 वर्षांच्या लढाईनंतर विश्वजित कासार यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा. शिक्षा रद्द. सुपा टोलनाक्यावर पोलिसांशी झालेल्या झटापट प्रकरणात तब्बल 5 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर विश्वजित कासार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा न्यायालयाचा शिक्षा आदेश रद्द करत कासार यांची अपील ग्राह्य धरली आहे. नेमकं काय घडलं होतं? दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी सुपा टोलनाका येथे कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथील पथक विश्वजित कासार यांना पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. पोलिसांच्या तक्रारीनुसार कासार यांनी 3 पोलिसांना मारहाण केली, तसेच सरकारी वाहनाला धडक देत दुभाजक तोडून पुण्याकडे पलायन केल्याचा आरोप होता. या घटनेप्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना मारहाण व सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. टोलनाक्याजवळील सीसीटीव्ही फुटेजही पुराव्यादाखल सादर करण्यात आले होते. जिल्हा न्यायालयाचा निर्णय. या प्रकरणाची सुनावणी सुमारे 5 वर्ष अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्ट येथे चालली. सरकारी पक्षाकडून 4 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा न्यायालयाने विश्वजित कासार यांना 6 महिन्यांची साधी शिक्षा आणि 5,000 रुपये दंड ठोठावला होता. हायकोर्टात अपील आणि मोठा ट्विस्ट. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विश्वजित कासार यांनी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. ॲडव्होकेट प्रशांत गिरी आणि ॲडव्होकेट आनंद व्यवहारे यांनी त्यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. 24 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी युक्तिवाद ग्राह्य धरत अपील मंजूर केली आणि जिल्हा न्यायालयाचा शिक्षा आदेश रद्द केला. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.